शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण खानदेशात बनवली जाणारी रेस्टॉरंट स्टाईल आपण शेवभाजी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य, हे 2 मोठे कांदे ते चिरून घेतलेत असे उभे, 1 टोमॅटो, अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतले, 7-8 काजू, धनेपूड, गरम मसाला, हे लाल तिखट, हे काश्मीरी तिखट, अद्रक, लसूण, जिरं, खसखस, थोडीशी कोथिंबीर, तेजपत्ता आणि मेन हे आपले शेव, असे जाड शेव घ्यायचे भाजीला। चला मग आपण अगोदर आता त्यासाठी वाटणाचा मसाला बनवून घेऊ। ग्रेव्ही भाजी बनवणार आहेत ना आपण, मग अगोदर थोडंसं तेल टाकून आपण हा उभा चिरलेला कांदा छान भाजून घेऊ आपण। कांदा छान खमंग भाजून घ्यायचा। किसलेलं खोबरं, काजू पण घेऊ आपण। एकदम काळं नाही करायचं आपल्याला, थोडं थोडं भाजून घ्यायचं कांद्यावरच। तर जास्त आपण मसाला जर एकदम काळा भाजला तर मग भाजी अशी कडवट लागते, म्हणून जास्त नाही भाजायचं। या भाजीमध्ये मेन इन्ग्रेडियंट महत्त्वाचे कोणते तर काजू आणि खसखस, या 2 गोष्टींमुळे भाजी छान चवदार होते आणि रेस्टॉरंटमध्ये या 2 गोष्टी वापरल्याच जातात। मगज बी पण वापरली जाते, मगज बी नाही आपल्याकडे, म्हणून मी काजू आणि खसखस या 2 गोष्टी घेतल्या आहेत। आता आपण हा टोमॅटो पण टाकून घेऊ। लसूण पण त्यात टाकून घेऊ आपण, 8-9 पाकळ्या लसूण। बघा आपण लसूण टाकला, आता हे थोडंसं अद्रक पण टाकून घेऊ। आता हे थोडं बारीक गॅसवर हे पण आपण छान भाजून घ्यायचं। टोमॅटो थोडा भाजून घेतल्यामुळे तो चवीला भाजी चांगली लागते। आता हे छान थोडं गुलाबी रंगावर आपण भाजून घेतला, आता आपण काढून घेऊ आणि मग खसखस आणि जिरं हे पण आपण भाजून घेऊ वेगळं। आता हा मसाला गार झाला की मग वाटू आपण। आता गॅस बंद करते मी आणि आता आपला तवा तापलेलाच आहे की नाही, तर त्यात आपण हे थोडंसं जिरं आणि 1 चमचा खसखस ती पण आपण थोडंसं परतवून काढून घेऊ लगेच। आता आपण गार झालेले आहे, आता आपण अगोदर एक काजू, खसखस, जिरं, आलं, लसूण हे सगळं थोडंसं अगोदर आपण, कोथिंबीर हे सगळं अगोदर आपण थोडंसं फिरवून घेऊ, म्हणजे छान बारीक वाटलं जातं आपलं ग्रेव्ही। आता ही कोथिंबीर थोडीशी घ्यायची, जास्त नाही घ्यायची, आणि हा थोडासा पुदिना घ्यायचा, पुदिन्यामुळे पचनाला छान असते भाजी। आता आपण हे थोडंसं फिरवून घेऊ अगोदर। आता आपण हा मसाला, कांदा, खोबरं, टोमॅटो, आता हे पण त्यात आपण वाटून घेऊ। बघा आपण कढईमध्ये तेल टाकलं, शेवभाजीला जरा तेल लागतं जरा, म्हणून तेल जरा चांगलं टाकायचं।
राई टाकली थोडीशी. आता आपण हे वाटण करून घेतलेलं कांदा, खोबरं, टॅमॅटो, आलं, लसूण सर्व मसाले आपण भाजून घेतलेले त्याचं वाटण हे आपण चांगलं परतवून घेऊ. आता आपण हा तेजपत्ता टाकू. अगोदर का नाही टाकला आपण, तो जळेल म्हणून. आता आपण हे मसाले टाकून घेऊ. हे बघा, हे काश्मीरी तिखट, हे आपलं साधं तिखट, आणि हा खानदेशामधला काळा मसाला, हा चांगला 1 चमचा घेतला. धनेपूड. आता आपण हे छान सर्व मसाला चांगला छान तेलावर आता आपण परतवून घेऊ. चांगला तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं. आणि इकडे साईडला आपण गरम पाणी ठेवलेले उकळत. आपल्याला किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी गरमच घालायचं या भाजीमध्ये, थंड पाणी नाही घालायचं. आता आपण हे छान तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊ मसाला. आता आपण यात थोडी हळद घालून घेऊ. छान असं तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेऊ. हे बघा, आता आपला मसाला छान परतवून झालेला आहे. मी आपलं मिक्सरचं भांडं धुतलेलं, थोडंसं पाणी टाकलेलं आपला मसाला जळू नये म्हणून. बघा, असं छान आता आजूबाजूला तेल सुटतंय. तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे आपण उकळलेलं पाणी त्यात टाकायचं. ही 3 ते 4 व्यक्तींसाठी मी बनवते ही भाजी. तुम्ही किती तुमच्या फॅमिलीत किती व्यक्ती त्याप्रमाणे मग मसाला घ्यायचा वाटणाचा, त्याप्रमाणे आणि पाणी टाकायचं. तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी, उकळलेलंच पाणी टाकायचं, गार पाणी नाही टाकायचं. आणि हा मसाला परतवत असताना अंगावर उडतो, त्याच्यामुळे थोडंसं जरा लांब उभं राहायचं. कारण त्यात काजू असल्यामुळे ते थोडंसं मसाला परतताना अंगावर उडतं, म्हणून थोडंसं आपण लांब उभं राहायचं. आणि ही भाजी लग्न समारंभामध्ये पण केली जाते खानदेशात, अगदी आवर्जून केली जाते. हा मेनू असतो शेवभाजीचा. आणि जर घरी कोणी पाहुणे आले तरीसुद्धा ही शेवभाजी झटपट बनवली जाते घरी. आणि चवीला तर खूप अप्रतिम लागते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांना आवडणारी शेवभाजी आहे. आता आपण याला छान तरी येऊ देऊ. अजून बारीक गॅसवर, मोठा गॅस नाही ठेवायचा, थोडासा बारीकच मिडियम गॅस ठेवायचा. आणि मग वरतून गॅस बंद करून नंतर आपल्याला हे शेव घालायचे. अगोदरच जर आपण टाकले शेव तर मग काय होईल, त्याचं लगदा तयार होईल. म्हणून आपण अगोदर आपण हे जे सार आहे ना, याला चांगलं तरी येऊ द्यायची मंद गॅसवर, आणि नंतर आपण मग हे वरतून शेव घालायचे. आता बघा, तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे. आता थोडी मला वाटतं घट्ट आहे थोडी, म्हणून मी अजून थोडंसं त्यात उकळलेलं पाणी टाकते अजून, कारण ती गार झाल्यावर अजून ती घट्ट होते. आता आपण मीठ पण टाकून घेऊ. आणि बारीक गॅसवर छान उकळत ठेवू अजून, म्हणजे त्याला छान अजून तरी येणार. चवीप्रमाणे मीठ. आता आपण अशी 5 मिनटं बारीक गॅसवर, मंद गॅसवर आपण असं थोडंसं उकळवून घेऊ, म्हणजे आपल्या रशाला छान तरी पण येईल. हे बघा, शेवभाजी आपली तयार झाली आहे. बघा कसं छान तवंग आले बघा भाजीला, मस्त अशी बारीक गॅसवर उकळून घ्यायची चांगली. आता आपण सर्व करून घेऊ. हे बघा, तयार झाली आपली शेवभाजी. आता आपण वरतून शेव घालायचे, एकदम गरम उकळत्या रशात घालायचे नाही, आता घालायचे. आपण गॅस बंद केल्यानंतर असे शेव घालायचे भाजीमध्ये. आणि जाड शेव घ्यायचे,
असे भाजीचे शेव मिळतात जाड, ते 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 घालायचे जाड शेव. आता आपण थोडीशी वरतून कोथिंबीर घालायची. झाली आपली शेवभाजी तयार झाली. अशा माझ्या पद्धतीने शेवभाजी तुम्ही करून बघा. खानदेशामध्ये या पद्धतीने बनवली जाते. ही रेस्टॉरंट स्टाईल बनवली मी. रेस्टॉरंटमध्ये कसा असा मसाला तयार करून ठेवलेला असतो आणि तो कोण आलं की पटकन फक्त परतवला जातो आणि या पद्धतीने शेवभाजी केली जाते. अगदी प्रसिद्ध ही खानदेशामध्ये ही भाजी. अगदी लग्न समारंभामध्ये घरी कोणी पाहुणे आले असतील तर पटकन झटपट होणारी ही शेवभाजी आहे. तर बघा, अशा माझ्या पद्धतीने ही खानदेशी शेवांची भाजी बनवून बघा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तुम्ही तर सबस्क्राईब करा. थँक्यू.